पुनरुत्थान रविवार, ईस्टर संडे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मार्तीन कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजला होती. सर्व काही संपल्यात जमा होतं. डॉक्टरांनी आशा सोडून दिली होती. घरची माणसं मरणाच्या पूर्वतयारीला लागलेली होती. अंत्यविधीसाठी बाहेरून नातेवाईक येतील, आपले हितचिंतक येतील म्हणून घरासमोरील अंगण आणि आवार अगोदरच स्वच्छ करण्यात आलं होतं. पॅरिसच्या धर्मगुरूशी अगोदरच संपर्क साधून पुरण्याची खाच नक्की कोणती हे निश्चित केलं गेलं होतं. मार्तीन आज मरेल, उद्या मरेल. अंत्यविधीबाबत सर्व प्रकारची पूर्वतयारी कुटुंबियांनी, नातेवाईकांनी आगाऊच केली होती. एक शेवटचा पर्याय म्हणून तिच्यासाठी चर्चमध्ये, गावागावामध्ये, कुटुंबामध्ये, घरामध्ये अविरतपणे, अखंडपणे प्रार्थना चालू होती. बंधू भगिनींनो, आपल्या वसईतील एका गाव परिवारातील 30 वर्षापूर्वीचा हा प्रसंग. मार्तीन आजही जिवंत आहे. मार्तीनची सगळी औषधं बंद आहेत. ती अजूनपर्यंत जिवंत कशी आहे याचं डॉक्टरांकडे उत्तर नाही. पण हे वास्तव आहे. ही एक सत्य घटना आहे. मार्तीनसाठी हा जिवंतपणी नवजीवनाचा आणि पुनरुत्थानाचा एक अनुभव आहे. आपल्या या नवजीवनाची, पुनरुत्थित जीवनाची साक्ष भर लोकांसमोर खुले आम देण्यास मार्तीनला कोणत्या प्रकारचा संकोच वाटत नाही. या अनुभवामुळे मार्तीन प्रभू येशू ख्रिस्ताच्या, पुनरुत्थित ख्रिस्ताच्या अधिकाधिक जवळ आलेली आहे. पुनरुत्थित ख्रिस्तावरील तिची श्रद्धा आणि तिचा विश्वास वाढलेला आहे आणि दिवसेंदिवस तो वाढत आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, यहुदी रीतिरिवाजाप्रमाणे मृत व्यक्तीचे पार्थिव लवकर कुजून सडून जाऊ नये, त्याला दुर्गंधी येऊ नये म्हणून मृत शरीरास सुगंधी तेल लावलं जात असे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत हा रीतिरिवाज पूर्ण करण्यासाठी भल्या पहाटे अंधारातच आठवड्याच्या पहिल्या दिवशी मागदालिया मारिया, याकोबाची आई मारिया आणि सलोमी कबरीजवळ गेल्या होत्या. तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. 4 चौघांना भली मोठी कबरीवरील धोंड सरकविता येणार नाही. ती आपोआप कबरीच्या एकीकडे लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस आले. कबरीत पांढरी वस्त्र परिधान केलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या स्त्रिया आश्चर्यचकित झाल्या. कोण होता तो सफेद वस्त्र परिधान केलेला तरुण? उजवीकडेच तो का बसलेला होता? त्या बायांना पुनरुत्थानाविषयी सांगणारा पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्तच होता का आपणास माहीत नाही. परंतु जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी तो स्वर्गीय पित्याच्या उजवीकडे विराजमान झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचा हा संदर्भ आपणास पवित्र शास्त्रामध्ये नक्कीच आढळतो. कबरेमध्ये तो तरुण उजव्या बाजूला बसलेला होता. त्या तरुणानेच त्या स्त्रियांना सांगितले, ही कबर रिकामी पाहून चकित होऊ नका, आश्चर्य मानू नका, विस्मित होऊ नका. क्रूसावर खेळलेला प्रभू येशू ख्रिस्त, येशू नाझरेतकरचा शोध तुम्ही करीत आहात.
तो उठला आहे असं त्याच्या शिष्यांना आणि पेत्रालाही जाऊन सांगा. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या स्वतःचा पुनरुत्थानाविषयीचं भाकीत प्रभू येशू ख्रिस्तानं मरणाअगोदरच करून ठेवलं होतं. पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी बरेचसे संदर्भ आपणास वाचावयास मिळतात. लोकलिखित पवित्र शुभवर्तमानामध्ये अध्याय 24 ओवी 5 ते 6 मध्ये आपणास आढळतं, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? तो इथं नाही तर उठला आहे. तो गालिलात होता तेव्हाच त्यांनी तुम्हास काय सांगितले याची आठवण करा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा उठावे, याचे अगत्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मरणा अगोदर हे बोललेला होता, याची प्रेषितांना आठवण झाली. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं नसतं तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाचं ते थरारक, ते भयानक वास्तव पाहून घाबरलेले, पळालेले, विखुरलेले, भयभीत झालेले प्रेषित पुन्हा एकत्र आले नसते. बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं नसतं तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं शुभवर्तमान लिहिण्यास कोणीच पुढे आलं नसतं. त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं कोणी प्रेरित झालं नसतं. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं नसतं तर पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रेषितांवरती पवित्र आत्मा उतरला नसता. मी जाईन आणि कैवारी पवित्र आत्मा तुम्हावर पाठवीन, तोपर्यंत तुम्ही यरूशलेम सोडून जाऊ नका. प्रभूचं हे वचन हे पूर्ण झालं नसतं. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं नसतं तर कोणीही प्रेषित या पुनरुत्थित ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी, या पुनरुत्थित ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी, या प्रभूसाठी मरायला आणि आपलं स्वतःचं जीवन समर्पित करायला कोणीही प्रेषित धैर्यानं आणि सामर्थ्यानं पुढे आलं नसतं. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं नसतं तर पेत्र, तू खडक आहेस आणि या खडकावरती मी माझी ख्रिस्त सभा उभारीन, प्रभूचं हे स्वप्न वास्तवतेमध्ये उतरलं नसतं, त्याची अंमलबजावणी झाली नसती. प्रभूचं पुनरुत्थान झालं नसतं तर दमस्काच्या दिशेनं ख्रिस्ती श्रद्धावंतांचा छळ निघालेल्या त्या शौलाचा पौल झाला नसता. ख्रिस्त सभेला पौलासारखा महान सुवार्तिक आणि महान मिशनरी लाभला नसता. प्रभूचं पुनरुत्थान झालं नसतं तर पुनरुत्थित ख्रिस्ताच्या स्पर्शानं आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं पौलाने ख्रिस्ती श्रद्धावंतांच्या आध्यात्मिक बांधणीसाठी या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेली 13 पत्रे आपल्याला मिळाली नसती. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं नसतं तर प्रेषितकालीन समाजामध्ये श्रद्धेनं, विश्वासानं जे एकत्र घरोघरी जमत होते, एक चित्तानं, विश्वासानं घरोघरी भाकर मोडत होते आणि श्रद्धावंतांची त्यांच्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती, भर पडत होती, हे घडलं नसतं, हे झालं नसतं. प्रभूचं पुनरुत्थान झालं नसतं तर ख्रिस्ताच्या सुवार्ता प्रसारासाठी जगामधील हजारो तरुण तरुणी पुढे आले नसते. ख्रिस्तासाठी त्यांना आपलं स्वतःचं रक्त सांडू दिलं नसतं आणि ख्रिस्त सभेच्या इतिहासामध्ये ते संत पदाला पोचले नसते. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं नसतं तर ख्रिस्त सभेमध्ये हजारो आणि लाखो तरुण तरुणी प्रभूच्या हाकेला होकार देऊन धर्मगुरू आणि धर्मभगिनी झाले नसते.
प्रभूचं पुनरुत्थान झालं नसतं तर 2024 वर्षापर्यंत ही ख्रिस्त सभा ही जिवंत राहिली नसती. ख्रिस्ती विश्वास, पुनरुत्थानावरील श्रद्धावंतांची श्रद्धा ही आपल्यापर्यंत पोचली नसती. ही ख्रिस्त सभा कधीच संपुष्टात आली असती, तिचा नायनाट झाला असता. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं नसतं तर प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, दिवसाच्या या प्रहरी या पवित्र चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण, जीवन, पुनरुत्थानाचं रहस्य श्रद्धेनं आणि विश्वासानं साजरे करण्यासाठी आपण एकत्र जमलो नसतो. आज साऱ्या विश्वामध्ये बहुसंख्य लोक हे ख्रिस्ती समाजाचे आहेत. प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठला नसता तर ख्रिस्ती धर्माचा जगभर प्रसार झाला नसता. ही सर्व पुनरुत्थित ख्रिस्ताची कृपा आहे. ही सर्व पुनरुत्थित ख्रिस्ताची किमया आहे. ही सर्व पुनरुत्थित ख्रिस्ताची महती आहे. ही ख्रिस्ताची करणी आहे. हा पुनरुत्थित ख्रिस्त आजही या जगामध्ये क्रियाशील आहे, कार्यरत आहे. त्याचा अद्भुत स्पर्श आजही श्रद्धावंतांना जाणवत आहे आणि यापुढे देखील तो जाणवत राहणार आहे. या पुनरुत्थित ख्रिस्ताविषयी प्रेषितानं जे पाहिलं, प्रेषितानं प्रभूच्या मुखामधून जे ऐकलं, प्रेषितांनी जे अनुभवलं ते विश्वासानं त्यानं आपल्यापर्यंत पोचवलं. त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपणापर्यंत ही श्रद्धा दिलेली आहे. ही पुनरुत्थित ख्रिस्ताची साक्ष, हा पुनरुत्थित ख्रिस्तावरील आपणास मिळालेला हा विश्वास, या पुनरुत्थित ख्रिस्ताचा हा संदेश जगाच्या अंतापर्यंत आपणास जिवंत ठेवायचा आहे. तळागळामध्ये तो रुजवायचा आहे. एका पिढीनं तो दुसऱ्या पिढीपर्यंत न्यायचा आहे, पोचवायचा आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, तो शनिवारचा दिवस होता. संध्याकाळची, सायंकाळची 7:30ची मिसा मी अर्पण करीत होतो. मी वेदीवरती आल्यानंतर मी पाहिलं आपल्या चर्चच्या मुख्य भागामध्ये खूप जागा होती. उजवीकडच्या, डावीकडच्या विस्तारित कक्षेमध्ये देखील बरीचशी बाकं रिकामी होती. आणि मी पाहिलं चर्चच्या बाहेर जवळजवळ 70 ते 80च्या घरामधील श्रद्धावंत बाहेर उभे होते. मी त्यांना विनवणी केली, चर्चमध्ये भरपूर जागा आहे, कृपया मध्ये या. या ठिकाणी रविवार पवित्र पाळण्यासाठी आपण विश्वासानं एकत्र आलेलो आहोत. माझं ते प्रेमाचं निवेदन ऐकून त्या 70-75च्या जमावापैकी एक यंग कपल, जोडपं एका छोट्या बाळाला घेऊन चर्चमध्ये आलं. मुख्य भागामध्ये अगदी पहिल्याच बाकेवरती ते बसले. जमावामधील बाहेर उभे राहिल्यांपैकी कोणीही चर्चमध्ये आलं नाही. मला खूप दुःख वाटलं. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मिसा संपल्यानंतर त्या यंग जोडप्याचं मी अभिनंदन केलं. त्या जोडप्यापैकी पती रोमन कॅथलिक होते आणि ती पत्नी मुस्लिम धर्माची होती. ती मला म्हणाली, फादर, मी अन्य धर्मीय असले, मी मुस्लिम आहे हे मला ठाऊक आहे, परंतु लग्नाचा फॉर्म भरताना परमेश्वरानं दिलेल्या लेकरांवरती ख्रिस्ती संस्कार करण्याची, ख्रिस्ती श्रद्धेमध्ये आणि ख्रिस्ती वातावरणामध्ये वाढवण्याची जबाबदारी मी माझ्या पतीबरोबर मीही स्वीकारलेली आहे, याची मला जाणीव आहे. आणि ही आध्यात्मिक जबाबदारी मी मुस्लिम असले तरी ती पार पाडण्यास मी कधीच कमी पडणार नाही. She said this in English. Along with my husband, I have taken the responsibility to bring up my child into Catholic faith. I should be faithful to the responsibility I have taken. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, तिचं ते वाक्य
माझ्या हृदयाला स्पर्शून गेलं आणि तेव्हापासून मी ते कपल आजपर्यंत पाहतो. नेहमी चर्चमध्ये पहिल्या बाकेवर आपल्या त्या लहान बाळाला घेऊन असतं. बंधूंनो आणि भगिनींनो, पुनरुत्थित ख्रिस्तावरील ही श्रद्धा, हा विश्वास ख्रिस्ती श्रद्धावंतास आपणास बाप्तिस्मा साक्रामेंटाद्वारे लाभलेला आहे. ही ख्रिस्ती श्रद्धेची देणगी, हा विश्वास किती अनमोल आहे, किती महान आहे, याची तुलना जगातील कोणत्या गोष्टींची आपण करू शकत नाही. आजच्या या उपासना विधीमध्ये बाप्तिस्मा साक्रामेंटाच्या वेळेला आपण दिलेली अभिवचनांचं नूतनीकरण आपण करतो. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल, हे आपल्या श्रद्धेचं रहस्य. याची आजची ही उपासना आपणास जाणीव करून देते. आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये आपणास सांगण्यात आलेलं आहे, पृथ्वीवरील गोष्टींकडे लक्ष देऊ नका, तर वरील गोष्टींकडे आपलं लक्ष केंद्रित करा. होय प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या या आधुनिक जगामध्ये, या तंत्र यंत्राच्या या जागतिक युगामध्ये, या व्यवहारिक जगामध्ये सुखाच्या मागे लागून, सुखाच्या मागे धावून, इंटरनेट, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम याच्या आहारी जाऊन, त्याच्या जाळ्यात आणि विळख्यात अडकून, जागतिक मोह, लोभ आणि जगाच्या आकर्षणाला बळी पडून, प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, या पुनरुत्थित ख्रिस्तावरील आपली श्रद्धा आणि आपला विश्वास ढळू नये. या श्रद्धेपासून आपण बहकवू नये, या श्रद्धेपासून आपण दुरावू नये, ही श्रद्धा ढळू देऊ नये. या जगाच्या गोष्टीमध्ये आपलं मन, आपलं चित्त एवढं आपण अडकवून ठेवू नये, त्याच्या मागे एवढं लागू नये की पुनरुत्थित ख्रिस्तावरील आपला विश्वास कमी होईल आणि श्रद्धेपासून, विश्वासापासून आपण दूर जाऊ. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत पुनरुत्थित ख्रिस्तावरील आपला हा विश्वास मजबूत व्हावा, म्हणून आजच्या या प्रसंगी विशेष प्रार्थना करूया. आमेन.